नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, म्हणजेच दिव्यांग बांधव आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी पाहू शकता पुढचे जे हप्ते आहेत, मे असेल, जून असेल आणि जुलै हप्ते, तर याबाबत बहुतांश वेळा विचारणा केल्या जात आहेत. कमेंट येत आहेत की त्यांचे हप्ते त्यांना प्राप्त झाले नाही आहेत. त्याचबरोबर पाहू शकता जी पोर्टल आहे ही बंद आहे. जवळजवळ 21 तारखेपर्यंत ही बंद ठेवण्यात आली आहे. त्याच्याबद्दलचे बदल आहेत. 2.0 ची पोर्टल आहे ही लॉन्च करण्यासाठी, त्याचबरोबर त्याचं ट्रान्सफर करण्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे ही बंद आहे. तर त्याच्यानंतर पेन्शनचे आहे लाभार्थ्यांना वाटप वितरित केले जाणार आहे. तर या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आहेत. त्याचबरोबरची स्वावलंबन पोर्टल आहे आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे, याबाबत सुद्धा महत्त्वाचे अपडेट आहेत. त्याचबरोबर जे लाभार्थी आहेत, सगळे लाभार्थी यांना कागदपत्र जे आहेत नवीन आर्थिक वर्षासाठी जमा करण्यासाठीची शेवटची तारीख, त्याबाबत सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या अपडेट आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. जे काही निराधार बांधवांच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. त्यांचं जे कन्फ्युजन आहे हे दूर करणार आहोत आणि याच कारणामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. डिटेलमध्ये जाणून घेऊयात सगळ्या महत्त्वाच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं. व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पाहू शकता यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शनबाबत अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. जून महिन्याचे अनुदान कधी मिळणार, हयातीच्या दाखल्याबाबत काय नवीन नियम आहेत, तसेच टेम्पररी UDID कार्डधारकांना योजना मिळणार की नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जून महिन्याच्या अनुदानाबाबत बोलायचं झालं तर विभागीय स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार 21 तारखेनंतरनं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे हे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. जर 21 तारखेला पैसे आले नाहीत तर घाबरायचं काही कारण नाही. पुढील काही जे 7-8 दिवस आहेत, या 7-8 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने अनुदान जे आहे वितरित केले जाणार आहे, अशी ऑफिशियल अधिकृत माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. या कारणामुळे ज्या लाभार्थ्यांना मे असेल, जून असेल, त्याचबरोबर जुलै असेल ना, जुलैला टाईम आहे, मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे पेन्शन आली नसेल तर घाबरायचं काही कारण नाही आहे, त्यांना हे मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना विशेष सूचना देण्यात आली आहेत की ज्या लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत किंवा प्रक्रिया पूर्ण करता येत नाही, त्यांच्यासाठी स्थानिक स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत आणि त्यांची जी अडचणी आहेत ह्या दूर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे जुलै महिन्यापासूनचं पेमेंट जे आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जुलैचे अनुदान सुद्धा त्यांना लवकरच मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी होते, त्यांच्यासाठी कालच तो महत्त्वाचा शासन निर्णय GR जारी करण्यात आला असून त्यांच्यासाठी सगळ्या योजनांचे लाभ हे सुरळीत चालू राहणार आहेत. मात्र जी काही अट आहे त्यांच्यासाठी, जे काही त्यांचं शेवटचा जे तारीख असेल, म्हणजे त्यांचं जे यामध्ये व्हॅलिडिटी असेल, ते तारीख असेल, त्या तारखेपर्यंतच त्यांना मिळेल. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना नूतनीकरण केलं नाही तर पुन्हा जे पेन्शन आहे किंवा लाभ जे आहे हे बंद होऊ शकतात. तर लाभार्थ्यांनो, हयात दाखल्याबाबत देखील सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे. यावर्षी हयातीचा दाखला ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पद्धतीने मागवला जात आहे. तुम्हाला माहीत असेल, सोपी पद्धत आहे. यामध्ये ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनद्वारे हे केलं जाऊ शकतं. जर तुम्हाला माहीत असेल तर निराधार शाखेमध्ये स्वतः नायब तहसीलदार यांच्यामार्फत तो दाखला जो आहे त्यांच्या मोबाईलवरून काढून दिला जात आहे आणि डायरेक्टली तुमचं व्हेरिफिकेशन केलं जात आहे. तर सध्या या सगळ्यासाठी कागदपत्र जमा करण्यासाठी आणि तुमचा हयातीचा दाखला जमा करण्यासाठी शेवटची तारीख ही 30 जून अंतिम तारीख सांगितली जात असली तरी लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत आणि या अडचणी येत असल्याने ही मुदत जी आहे पुढे अजून वाढवण्याची शक्यता आहे. कदाचित 15 दिवसांसाठी सुद्धा वाढवली जाऊ शकते. जर तुम्हाला ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करता येत नसेल, आला नसेल तर काळजी करू नका. स्थानिक तहसीलदार कार्यालय,
किंवा नायब तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा आणि विभागाने अशा लाभार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. आता मी पुन्हा सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं तर टेम्पररी UDID कार्ड जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचा महत्त्वाचा प्रश्न. सध्या उपलब्ध माहितीनुसार टेम्पररी UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करता येणार नाही आणि याबाबत शासन किंवा मंत्रालयाकडून अंतिम निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे अधिकृत आदेश येईपर्यंत त्यांना ते पोर्टल जे आहे यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल यावर नोंदणी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. तसेच जुना DBT पोर्टल बंद करण्यात आला असून नवीन MahaDBT 2.0 पोर्टल सुरू करण्यात आलं आहे आणि या नव्या पोर्टलवर तुमचे स्टेटस आणि इतर अपडेट्स 21 तारखेनंतर तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहेत. आता नवीन काय सुविधा आहेत, कशा पद्धतीने बदल झाला आहे हे 21 तारखेनंतरच आपल्याला समजणार आहे. ही सुद्धा महत्त्वाची अपडेट माहिती तुमच्यापर्यंत आपण अशीच घेऊन येणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता महासारथी ID तयार करणं आवश्यक ठरणार आहे. IDच्या मदतीने विविध योजना आणि DBT सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ID कसा तयार करायचा याबाबतची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर लाभार्थ्यांनो लक्षात ठेवण्याच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 21 जून या तारखेला पोर्टल पुन्हा सुरू होईल, जी पुन्हा 6 दिवस पुढे ढकलण्यात आली होती. दुसरी गोष्ट म्हणजे 30 जून या दिवशी कागदपत्रांसाठी शेवटची तारीख आहे. पुढे ते वाढू शकते पण सध्या तरी ही 30 जून आहे. 21 जून नंतर अनुदान DBT अपडेट्स मिळण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत हॅचचा दाखला सादर करण्यासाठीची अंतिम तारीख आहे. तुम्हाला ही जर माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत सगळ्या ज्या अशाच महत्त्वाच्या अपडेट आहेत वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.